आताच्या मॅच मध्ये परफॉर्मन्स कसा करतात ते पाहावं लागेल. पहिला बॉल लोअर फुल टॉस, त्याच्यावरती प्रहार केलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. पहिलाच बॉल तिथे जगदीश यांचा पहिल्या बॉल मध्ये 4 धावा आल्यात. षटकार आलाय. पहिल्या बॉल मध्ये षटकार. दुसरा बॉल बॅकफुट वरती जाऊन ड्राईव्ह केलाय. बॉल हलक्या हाताने सिंगल आली आहे. डबल वरती भर दिला जातोय. 2 धावा तिथे अर्जित केल्या जात आहेत. पहिल्या 6 बॉल मध्ये 8 बनतात. पॉवर प्लेचं षटक आहे. पोलीस फायटर्स आणि मुंबई स्ट्रायकर्स अशी लढत. लीग स्टेजच्या या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला पुन्हा एकदा उंच उडवलाय बॉल. कव्हर सीझन मध्ये एक सिंगल धाव आली आहे. दुसरे प्रयत्न तिथे केला जातोय, परंतु हा देखील बॉल बाउंड्रीच्या दिशेने जात असताना पाहायला मिळेल. घोषंगी क्षेत्रामध्ये बॉल चला 2 धावा आल्यात. धावा बनल्यात. स्कोर कार्ड वरती तब्बल 10 धावा. पहिल्या 3 बॉल मध्ये 10 बनतात. व्हाईट बॉल त्या ठिकाणी येतोय. स्क्वेअर बॉल दंडित केलाय. एक धाव ऍड होईल एकेरी धावेच्या मदतीने. हा वन टच स्कोर कार्ड वरती तब्बल 11 धावा. पुन्हा एकदा सिंगल अर्जित केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तोही यशस्वी. तिसरी धाव. चौथी धाव येणार का, परंतु आता पाहिलं जाईल. 2 धावा आल्यात घोषंगी क्षेत्रामध्ये. स्कोर कार्ड वरती धावा बनतात तब्बल 13. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. डॉट बॉल त्या ठिकाणी येतोय. पुन्हा एकदा त्या ठिकाणी सिंगल अर्जित करण्याचा प्रयत्न तो देखील यशस्वी होतोय.
एकेरी धावेच्या मदतीने स्कोअर कार्ड वरती धावा बनतात. चौदा धावा. पहिल्या पॉवर प्लेचं षटक संपलंय. पॉवर प्लेचं षटक समाप्तीनंतर 14 धावा स्कोअर कार्ड वरती बनतात. पहिल्या 6 बॉल मध्ये 13 धावा. पॉवर प्लेचं षटक. गोलंदाजी ट्रॅक वरती अविनाश षटक नंबर दुसरं घेऊन. फिल्डिंग टीमच्या कर्णधाराने जरा फिल्डिंग फटाफट लावावी. आज भरपूर सामने खेळायचे आहेत. पुन्हा एकदा दुसऱ्या षटकातला पहिला बॉल तिथे हाफ ट्रॅकर होता आणि हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने जात असताना पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकातल्या पहिल्या बॉलची सुरुवात चौकाराने इथे होत असताना पाहायला मिळते. अविनाशांचा ही षटक. आघाडीचे दोन बॅटर विठ्ठल आणि राम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या बेला मात्र तिथे डॉट बॉल येतोय. क्लोज कीपिंग करणं आणि बॉल स्टॉप करणं ही सर्वाधिक मोठी गोष्ट आहे एखाद्या क्षेत्ररक्षकासाठी. धावा बनतात स्कोर कार्ड वरती तब्बल 17 धावा. अठरा धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. षटक नंबर दुसरं. या वेळेला डॉट बॉल त्या ठिकाणी येतोय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये जास्तीचा धावा खर्च झाल्यानंतर सुद्धा कमबॅकची भूमिका आता अविनाशने घेतली आपल्या हाती. मुंबई पोलीस प्रीमियर लीग चा दुसरा दिवस या स्पर्धेचा. सकाळचं सत्र या स्पर्धेचा आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅकफुट वरती पंच केल्यानंतर सिंगल धावेचा प्रयत्न तिथे केला जातोय. एकेरी धावेच्या मदतीने धावा बनतात स्कोर कार्ड वरती तब्बल 19 धावा. यावेळेला मात्र स्क्वेअर बॉल येतोय. व्हाईट बॉल येतोय. गली रिजन मधल्या क्षेत्ररक्षकाला बॉल पकडणं थोडंसं कठीण. व्हाईट प्लस 4 टोटल धावा आल्यात 5. काल शेवटच्या मॅच मध्ये आहेत ना अशाच काहीशा धावा एक बॉल टाकत असताना तब्बल 6 धावा अशा खर्च केल्या गेल्या होत्या. त्या धावा देखील खूप महागड्या ठरल्या होत्या त्या टीमसाठी. ज्या ठिकाणी तुम्हाला 2 धावा धावून पूर्ण करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागतात 5 धावा अलगद भेटतात. पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. धावा मिळतात 2. दुहेरी धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा बनतात तब्बल 26 धावा. 26 रन.
पुन्हा एकदा त्या ठिकाणी डॉट बॉल येतोय. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटक समाप्तीनंतर नावा पहिल्या 12 बॉल मध्ये तब्बल 26 धावा. सव्वीस धावा पहिल्या 12 बॉल मध्ये 26 बनल्यात. गोलंदाजचं नाव कळवा. सचिन. पहिलाच बॉल सचिन यांचा समोरच्या दिशेने फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. या तिसऱ्या षटकामध्ये पहिली विकेट सचिन यांच्या नावावरती येत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये जबरदस्त कॅच. फलंदाज आल्याला दुसऱ्याच बॉल वरती जबरदस्त प्रहार केलाय. 2 धावा ठिकाणी धावून पूर्ण केल्या जातात. समीर मैदानाच्या आतमध्ये तिथे डॉट बॉल येतोय. ही तर मॅच आहे ना लो स्कोरिंगची होते की काय. पहिल्या 2 षटकामध्ये चांगल्या धावा आल्या होत्या परंतु तिसरं षटक पुन्हा एकदा सचिन. फटका प्रॉपर टायमिंगने कनेक्शनने आला नव्हता. इथे धावा आल्या 2. तिसरी प्रयत्न केला जातोय. 3 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. धावा म्हणतात स्कोर कार्ड वरती तब्बल 31 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती पाहायला मिळतो. 31 बनल्यात अजूनपर्यंत. मग अशी पहिल्या मॅच मध्ये 42चं टार्गेट सेट केलं होतं. यावेळेला मात्र स्वर बॉल दंडित करतात. व्हाईट बॉल येतोय. एकेरी धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती पुन्हा एकदा एक ऍड होतीये. धावा बनतात स्कोर कार्ड वरती तब्बल 32. आपल्याला कव्हर सीझन मध्ये फटका खेळाय जरूर. बॉल फेकी केला जाईल परंतु पंचांचा डिसिजन आता काय येतोय. धावा किती आहेत या पाहिल्या जातील.
बॅट्समॅन तुम्ही जाऊ नका, बॅट्समॅन. पाच बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. बॅट्समॅन तुम्ही जाऊ नका, तुम्ही जागेवर जावा. चला डिसिजन येईल. त्या ठिकाणी व्हॉलेंटियर्स आहेत. चार धावा त्या ठिकाणी आल्यात. चौकार येतोय. या चौकाराच्या मदतीने धावा बनतायत. स्कोर कार्ड वरती तब्बल 36 धावा, 36 रन्स. यावेळेला खरा बॉल तिथे पाहायला मिळतोय की काय. फ्लाइट डिलिव्हरी होती, त्याच्यावरती येतोय षटकार. 6 धावा ऍक्शन रिप्ले मध्ये. षटकार पाहिला जाईल. जबरदस्त स्ट्रोक तिथे आलाय. धावा बनला स्कोर कार्ड वरती 42. बॉलर्स नेम मनोज. गोलंदाजी ट्रॅक वरती येत असताना पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल मनोजचा फटका त्या ठिकाणी फसलाय की काय. क्षेत्ररक्षक आहेत. वेल जजमेंट. विकेट पहिल्या बॉल मध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विक्रम यांना आपण पाहतोय. हो या बैला पहिल्या बॉल मध्ये विकेट आल्यानंतर सेकंड बॉल डॉट बॉल येतोय. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. तिसरा बॉल पुन्हा एकदा. तिसरा बॉल आडव्या बॅटने प्रहार केलाय. वन बाउन्स. क्षेत्ररक्षक येत आहेत. थोडीशी मिसफिल्ड होतीये. दुसरी धाव कंप्लीट झाली असती ती घेतली का नाहीये. सेट बॅटर आहेत. त्यांना स्ट्राईक वरती ठेवणं जास्तीत जास्त आताच्या कंडिशनला फार इम्पॉर्टंट राहू शकतं. धावा बनतायत स्कोर कार्ड वरती. तब्बल 43 धावा, 43 रन्स. लोअर फुल टॉस. त्याच्यावरती फुल टोल वसूल केलाय. धावा मिळतील या बॉल वरती. 4 चौकार.
चार बॉल मध्ये या पहिला खरा बॉल. पहिले सुरुवातीचे 2 बॉल टाकल्यानंतर आहे ना कुठेतरी प्रेशर रिलीज होते की काय म्हणून यांच्यावरती 1+1. आता धावा मिळतील त्यातून. धावा बनतायत 49 धावा. 49 रन्स. फ्री हिटचा बॉल असेल आता. 2 बॉलचा खेळ शेष असताना अशा पद्धतीचा बॉल टाकणं कुठेतरी धोकादायकच ठरू शकतं. हो या पहिला डॉट बॉल येतोय. फ्री हिटच्या बॉल वरती पाहिजे तसा फटका बॅटच्या रडार वरती येत नाहीये. चांगलं षटक पाहायला मिळतंय. शेवटचा बॉल चौथ्या षटकातला. पहिला पॉइंट वरती दिशा देण्याचं काम त्या ठिकाणी केलंय. दोन धावा त्या ठिकाणी डाऊन पूर्ण केल्या. आता षटक संपलंय ते चौथं. 4 षटक संपल्यानंतर स्कोअर कार्ड वरती तब्बल धावा बनल्यात 51. 51 रन स्कोअर कार्ड वरती बनल्यात पहिल्या 24 बॉल मध्ये. आणि यानंतर आता शेवटचे षटक लास्ट ओव्हर. ते आणखीन किती बनतात. मॅच नंबर 2 आहे आजच्या दुसऱ्या आणि अंतिम दिवसामधली. ऑलरेडी एका टीमला मेगा फायनलचं तिकीट मिळालंय. आजचा दिवसातला आजच्या अंतिम दिवसामधला दुसरा कोणता संघ ठरतो. चला सेकंड मेगा फायनलचं तिकीट मिळतं. त्यासाठी प्रयत्न जबरदस्त करावे लागतील तुम्हाला. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर त्याच्यावरती उंच उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु तिथे बनतील ते दर्शक. बॉल जाईल बाउंड्रीच्या दिशेने. 4 धावा. चौकार. स्कोर कार्ड वरती धावा बनतात तब्बल 55 धावा. इथे डॉट बॉल येतोय. दुसरा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा पाहायला मिळतोय. पहिला पुन्हा एकदा उंच उडवलाय बॉल. क्षेत्ररक्षक आहेत. बॉल स्टॉप केला जातोय. 2च धावा त्या ठिकाणी धावून पूर्ण केल्या जातात. शेवटच्या षटकातला प्रत्येक बॉल आहे ना बाहेर फेकून देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जरूर जात आहे. धावा बनतायत स्कोर कार्ड वरती तब्बल 57 धावा. 57 रन ऑन बोर्ड. या पहिला मात्र तिथे डॉट बॉल येतोय. जबरदस्त कमबॅक
ठिकाणी होत असताना पाहायला मिळतंय. सत्तावन्न धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेला आडव्या बॅटने पुन्हा एकदा प्रहार. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, परंतु हा बॉल जाईल बाउंड्रीच्या दिशेने. 4 धावा, चौकार. शेवटचा बॉल. धावा बनला स्कोर कार्ड वरती. बॉल 61 रन, 61 धावा. शेवटचा बॉल, आडव्या बॅटने प्रहार. एक सिंगल आली आहे. दुसरे प्रयत्न तिथे केला गेलाय. 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या. तिसरीचा प्रयत्न, परंतु आता थांबवलं जात आहे. पहिल्या डावाला इथे विश्रांती. पहिल्या डावामध्ये बनतायत तब्बल 63 आणि जिंकण्यासाठी करायचे आहेत तब्बल 64 धावा. 64 रन्स यानंतर करायचे आहेत क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला.
षटकातील पहिला चेंडू चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. अतिरिक्त धावा, 4 धावा पहिल्या चेंडूवर. बॅटचा काही संपर्क झाला नाही, पण ते बॅट आणि विकेट किपर दोघांना चकावून बॉल सीमारेषा पार. सॉरी, इट्स बॅट. पहिल्या चेंडूवरती 4 धावा. बॅटीची काढा घेऊन चेंडू सरळ सीमारेषे पार. पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्यानंतर संघाची धावसंख्या झाली ती 4 बिनबाद. कोणत्याही नवीन टीमचे जर का टी शर्ट बाकी असेल घेण्याचे त्यांनी स्टेज जवळ यावे. पहिलं षटक श्री मार्गस्थ. स्वामी समर्थ नागपाडा यांनी घेतले वाटतं. अनसन वॉरियर आणि SB2 चा कोण असेल खेळाडू तर त्यांनी यावे. पहिलं षटक मार्गस्थ. षटकातील दुसरं चेंडू घेऊन येतील ते विठ्ठल. चौसष्ट धावांचा पाठलाग करताना संघ मुंबई फायटर्स काहीशी संतती अशी खेळी स्वीकारताना दोन्ही फलंदाज आतापर्यंत पहिल्या 2 चेंडूवर 5 धावा. दोन चेंडू नंतर 5 धावा. सचिन प्रथमच स्ट्राईकवर. फुल टॉस पद्धतीचा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने तटवलेला चेंडू फिल्डर चेंडूच्या पाठी येताना थोडीशी मिसफिल्ड. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. तिसऱ्या धावण्याचा प्रयत्न होतोय. काहीच गचाळसं बॅकअप पाहायला मिळालं आपल्याला तिथे. व्हॉलंटियर्सला विनंती आहे त्यांनी रिक्षा काढायची ऑफ साईडला जी काय आहे ते. लेग साईडला पण रिक्षा उभे राहिल्या. जर कोण व्हॉलेंटियर जिथेही असेल त्यांनी अतिरिक्त काढावे गाड्या उभ्या जरा. राहिलेल्या आहेत लवकरात लवकर काढायचं. जितेंद्र volunteers कदम साहेब आल्याबद्दल हार्दिक स्वागत. या लवकर स्टेजवर जितूदा. अनसंग वॉरियर्स संघाचे सेक्रेटरी ना, नाही सेक्रेटरी, चेअरमॅन आहे. ह्या मैदानाचे प्रेसिडेंट जितेंद्र कदम यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष असं स्वागत करतो. बॅटची कडा घेऊन पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार. 4 धावा. चांगली अशी सुरुवात मुंबई फायटर्स संघाला. मुंबई स्ट्रायकर्स संघाचे आतापर्यंत 13 धावा झालेल्या आहेत. षटकातील काहीसे चेंडू शिल्लक. लेग साईडला ज्या गाड्या राहिल्यात ना रिक्षा त्यांनी काढा जरा. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 13 धावा झालेल्या आहेत मुंबई स्ट्रायकर्स संघाचे. पोलीस फायटर संघ थोडंसं स्ट्रगल करताना आतापर्यंत. 5वा चेंडू तटवण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफच्या वरून तटवलेला चेंडू सीमारेषा पार जाताना 4 धावा. चांगली सुरुवात मुंबई फायटर संघाकडून झालेली आहे. मुंबई स्ट्रायकर संघाकडून झालेली आहे. 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत 17 धावा जमवल्यात पॉवर प्लेच्या षटकामध्ये. नंदू मांजरे यांचे सहकारी कोणी असतील तर त्यांनी लेग साईडच्या रिक्षा काढाव्यात. असं नाही बोल, काहीतरी चांगलं बोल ना. चांगल्या खोलवर पद्धतीचा चेंडू होता. 1 धाव पूर्ण. चांगला खेळून काढला का त्याला. संदीप शिंदे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्ले मध्ये 18 धावा थांबवल्या त्या
मुंबई स्ट्रायकर्स या संघाने 2 ओव्हरनंतर पाणी मिळेल तुम्हाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा बिनबाद. चांगली सुरुवात मुंबई स्ट्रायकर्स संघाकडून. पोलीस फायटर्स संघ थोडंसं स्ट्रगल करताना 64 धावांचा पाठलाग करत आहेत मुंबई स्ट्रायकर्स संघ आणि 64 धावांचा पाठलाग करताना चांगली सुरुवात. जर बॅट्समॅनला पाणी हवे असेल त्यांनी हॅम्परची परवानगी घ्यावी. कोणत्याही बॅट्समॅनला पाणी हवे असेल तर हॅम्परची परवानगी घ्यावी. पंचांना कळवल्याशिवाय कोणीही आतमध्ये नाही यायचंय अतिरिक्त खेळाडूंनी दोन्ही संघांना. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॉलर नेम प्लीज. वैयक्तिक पहिल्याने संघातील दुसरं षटक घेऊन येतील ते आनंदा पोलीस फायटर संघाकडून. पहिल्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्यानंतर आता दुसऱ्या षटकात पाहूया. अखोड पद्धतीचा चेंडू होता चांगला रीड केला बॅट्समॅनला. बॅट्समॅन पुढे आला होता आणि चकावून गेला चेंडू. आता 23 चेंडूमध्ये 46 धावांची गरज आहे मुंबई स्ट्रायकर्स संघाला. 12ची सरासरी असणार आहे. रिक्वायर्ड रेट 12चा असणार आहे. प्रत्येक चेंडूवर 2 धावा काढायच्यात. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू. बॅट्समॅन काही समजू शकला नाही. अवे ऑफ द बॉडी चेंडू टाकलेला. षटकाची चांगली सुरुवात करताना 2 चेंडू नंतर 18 धावांवर संघाची धावसंख्या स्थिरावलेली. आणि आता जे फलंदाजी करत आहेत ते स्ट्राईकवर आहेत ते पी.आय. जाधव साहेब. शफल करून मारण्याचा प्रयत्न होता पण प्रयत्न पूर्णपणे फसलेला. 3 चेंडू नंतर संघाची धावसंख्या स्थिरावली ते 18 धावसंख्येवर. चांगली अशी गोलंदाजी हाताळताना दुसऱ्या षटकामध्ये आपल्या संघासाठी आनंदा आतापर्यंत 3 निर्धाव चेंडू टाकलेले आहेत. ग्राउंडचे पिच क्युरेटर विकास शर्मा यांनी स्टेजवर यावे. पिच क्युरेटर विकास शर्मा यांचे इथे आगमन झालेले आहे. त्यांचं मुंबई चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा हळूवार पद्धतीचा चेंडू. पाहूया पंचांचा निर्णय. पंचांचा निर्णय अतिरिक्त एकदा वाईट. स्वैर चेंडू असं कळवलेलं आहे. स्वैर चेंडूच्या निमित्ताने पहिली धाव येताना या षटकामध्ये. एक षटक 3 चेंडू 19 धावा आतापर्यंत मुंबई फायटर्स संघाने बनवले आहेत. अखोड पद्धत चेंडू चांगला टटवलेला आहे. 2 धावा अतिरिक्त घोषित क्षेत्रात चेंडू गेला आणि 2 धावा. पंचांचा निर्णय. 4 चेंडू नंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 21 धावा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत या षटकामध्ये. 4 चेंडूंमध्ये 3 धावा खर्च केले आहेत त्या आनंदा याने. पहिल्या षटकामध्ये 18 धावा कुठल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये काहीसं शांत ठेवण्यात यश आलेले आहे ते आनंद याला. पाचवा चेंडू हाताळताना गोलंदाज आनंदा. पुन्हा एकदा वाईट. पंचांनी स्वैर घोषित केलेला आहे आणि अतिरिक्त धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत वाढ झालेली आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 22 धावा. बिनबाद 22 धावा. 5 षटकामध्ये 64 धावांची गरज आणि त्याचा पाठलाग करताना आत्तापर्यंत मुंबई स्ट्रायकर्स या संघाने 22 धावा जमवल्या आहेत. पुढच्या 20 चेंडूंमध्ये 42 धावांची गरज असणार आहे. त्याचा पाठलाग करताना काहीसे चौकार आणि षटकार लगावे लागणार आहेत आणि त्याचबरोबर सिंगल डबलवर सुद्धा भार द्यावी लागेल त्यांना.
चांगलं गोलंदाजी आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 4 धावा खर्च केलेल्या आहेत आनंद याने. पाहूया पुढचे 2 चेंडू कसे हाताळतो आणि आपल्या षटकाला किती धावांवर समाप्त करतो तो आनंदा. 5वा चेंडू आनंदा तू सचिन जाधवर. चांगला वेगवान आणि अखूट टप्प्याचा चेंडू होता. 1 धाव घेण्यात यश. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता पण नाही. शेवटचा चेंडू. आतापर्यंत धावसंख्या झाली होती 23. बिनबाद 23 धावा. शेवटचा चेंडू. लास्ट बॉल आहे ना. शेवटचा चेंडू. चांगली गोलंदाजी. 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केलेल्या आहेत. पुन्हा एकदा एक चांगला शरीराचा वेध घेणारा चेंडू होता आणि निर्धावाने आपले षटक समाप्त केलेलं आहे. चांगलं षटक समाप्त करताना आनंदा. एका षटकामध्ये त्यांनी 5 धावा दिल्या आणि पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा देऊन 23 धावांवरती समोरच्या संघाला त्यांनी शांत ठेवलेलं आहे. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 23 धावा बिनबाद. 11:30ची सरासरीने जाताना पुढे मुंबई स्ट्रायकर्स संघ. एक चांगली सुरुवात मुंबई स्ट्रायकर संघाला करून दिली होती पहिल्या षटकामध्ये, पण दुसऱ्या षटकामध्ये त्याला कंटिन्यू करायला त्यांना काही यश आलं नाही. संघातील तिसरा षटक घेऊन येतील ते बॉलर नेम किरण विठ्ठल विक्रम. SB2 चे कोणतेही खेळाडू आले असतील तर त्यांनी टी शर्टसाठी इकडे स्टेजशी संपर्क साधावे. पोलीस फायटर संघाकडे जर कोण अतिरिक्त खेळाडू असेल 12वा त्यांना इथे समालोचन कक्षाकडे पाठवायचं आहे. अतुल दा इकडे या जरा. नाही म्हणजे असेल कोण तर. सामन्यातील तिसरं षटक घेऊन येतील ते विक्रम. वैयक्तिक पहिलं आणि सामन्यातील तिसरं षटक मार्गस्थ. 2 षटकानंतर आतापर्यंत संघाची धावसंख्या झाली आहे ती 23 धावा बिनबाद. आतापर्यंत एकही गडी बाद SB2 चे कोणी खेळाडू आहेत का? SB2 SB2 चे खेळाडू कोणी असतील तर त्यांनी टी शर्ट घेऊन जावा. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता, चांगल्या पद्धतीने ठेवलेला. पाहूया तिथे क्षेत्ररक्षण. 1 धावावर समाधान मानताना दोन्ही फलंदाज. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. घरी बसायला काय होतं रे. पहिल्या चेंडूवर 1 धाव. 1 धावाने संघाची धावसंख्या झाली ती 24 बिनबाद. षटकातील दुसरा चेंडू ऑफ कटर पद्धतीचा चेंडू होता. लेग साईडला तटवतोय ना. काय ग्राउंडचं डायमेन्शन काही असं असताना तिथे काही झाडांचे अडथळे आहेत, त्याच्यामुळे ग्राउंड सीमारेषा पार होऊ शकत नाही. आणि त्याच दरम्यान 2 धावा जमवल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 26 धावा बिनबाद. षटकातील तिसरं चेंडू मार्गस्थ. ऑफ कटर प्लस खोलवर पद्धतीचा चेंडू होता. काही बॅट्समॅन समजू शकले नाही. स्टेअर करून एक सिंगल मिळ होताना आपल्या संघासाठी आणि संघाची धावसंख्या झाली 27. आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 4 धावा खर्च केलेल्या त्या गोलंदाज विक्रम याने. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी हाताळताना आपल्या संघासाठी जे रिक्वायर्ड आहे ते करताना चांगलं क्षेत्ररक्षण हाकलेलं आहे. चांगलं चेंडू हळूवार पद्धतीचा ऑफ कटर पद्धतीचा चेंडू होता. बॅट्समॅन काही समजू शकले नाही.
जोरात बॅट फिरवली होती, पण बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही आणि निर्धाव पद्धतीचा चेंडू, चांगलं यष्टीरक्षण तिकडे पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या स्थिरावलेली आहे ती किती आले 27 धावसंख्येवर. उंचवर हवेत खेळायला चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, एक चांगला झेल पूर्ण करताना क्षेत्ररक्षक. 5 चेंडूंमध्ये 4 धावा खर्च करून आतापर्यंत 1 विकेट बाद केली आहे. ते विक्रम याने आपल्या गोलंदाजीमध्ये. फायटर्स संघाला, पोलीस फायटर्स संघाला यश. मुंबई फायटर्स पोलीस फायटर्स संघासाठी चांगलं षटक हाताळताना आतापर्यंत विक्रम आणि एक हाती धुरा सांभाळलेली आपल्या संघासाठी. 5 चेंडूंमध्ये 4 धावा खर्च केल्यात, 1 गडी बाद करण्यात यश आले त्याला. संघाला रोखून ठेवले ते 27 धावांवर. शेवटचा चेंडू, बॅट्समॅन नाव काय? नवीन फलंदाज जो मैदानात आलेला आहे त्याचं नाव मनोज. पहिलाच चेंडू सामना करताना त्याने निर्धाव खेळला. संघाची धावसंख्या झाली 27 धावा, 1 बाद. पुढच्या 2 षटकांमध्ये 37 धावांची गरज असणार आहे मुंबई स्ट्रायकर संघाला. 12 चेंडू 37 धावांची गरज आहे मुंबई स्ट्रायकर संघाला. 18.5 धावांची सरासरीची रिक्वायरमेंट असणार आहे जर या सामन्याला आपल्या हातात घ्यायचं असेल तर मुंबई स्ट्रायकर संघाला. मागील दोन्ही षटक चांगल्या पद्धतीने हाताळले आनंदा आणि विक्रम यांनी. 2 षटकांमध्ये केवळ 10 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला त्यांनी आपल्या दोन्ही षटकांमध्ये. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकात 18 धावा खर्च केल्यानंतर या दोन्ही गोलंदाजांनी चांगलं बॅकअप केलं आपल्या टीमला आणि एक विजयाच्या दिशेने मार्गस्थ करून ठेवलेलं आहे. तीन षटकांनंतर संघाची धावसंख्या झाली 27 धावा. पुढील 2 षटकांमध्ये रिक्वायर्ड असणार आहे 37 धावा. 37 धावा करण्यासाठी षटकार आणि चौकार खेचण्याची नितांत गरज असणार आहे या दोन्ही फलंदाजांना. एक शांतीपूर्ण खेळ चालू असताना इथे मुंबई चषक 2026 मध्ये रिक्षा बाहेर काढायचे. कोणत्याही गाड्या जर मैदानाच्या सीमेच्या आतमध्ये असतील त्यांना बाहेर काढायचे. कोणीही व्हॉलंटियर्स किंवा SBSCचे प्लेयर्स असतील प्रत्येकाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे इथे. 4थं षटक मार्गस्थ. पहिलं चेंडू घेऊन येतील ते. चांगला आखूड पद्धतीचा चेंडू, निर्धाव चेंडू. डावखुऱ्या हाताचे फलंदाज विजय. चेंडू काही समजू शकले नाही. अत्यंत वेगवान पद्धतीचा चेंडू होता. आखूड टप्प्यावरती टाकलेला अचूक असा चेंडू निर्धाव पद्धतीचा. फुल टॉस मध्ये चेंडूने त्याच्यात फुल टोल वसूल केलेला आहे त्याने. पाहूया पंचांचा निर्णय काय असणार आहे ते. निर्णयाची आणि धावून घ्यायचे आहे. नशीब काही साथ देत नाहीये मुंबई स्ट्रायकर संघाचं आणि 3 धावा पूर्ण केल्या त्या दरम्यान. 3 धावाने संघाची धावसंख्या झाली ती 30. पुढच्या 10 चेंडूंमध्ये गरज असणार आहे ती 34 धावांची. 10 चेंडू 34 धावा 3.4. प्रत्येक चेंडूवर चौकार षटकार ठोकण्याची नित्यंत गरज. षटकातील तिसरे चेंडू घेऊन येतील ते. बॉलर नेम काय?
विठ्ठल आखूड टप्प्याचा चेंडू होता. फिल्डर चेंडू खाली एक चांगलं झेल तिथे पूर्ण केलेलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं तिथे लॉंग ऑनच्या दिशेने. आखूड टप्प्याचा चेंडू होता. समाचार घेण्याचा प्रयत्न होता पण त्यात काही यश मिळालं नाही आणि आपल्या संघासाठी एक विकेट बाद करताना विठ्ठल. पुढील फलंदाज चंदन. संघाची धावसंख्या आतापर्यंत झाली 30 धावा. 3 चेंडूंमध्ये 3 धावा खर्च करत एक गडी बाद करण्यात यश आलं येते विठ्ठल याला. खोलवर पद्धतीचा चेंडू होता. लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढलेला. एक पहिली धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार आहे. एक धाव कंप्लीट करून एका धावावर समाधान मानताना मुंबई स्ट्रायकर्स संघ. शेवटचा चेंडू. 2 चेंडू शिल्लक. आणि आपल्या विभागातील विक्ट्री बॉयज संघाचे 2 नामवंत खेळाडू या विभागातले संदेश वेद्रे आणि राहुल जोशी ज्यांनी बरीच वर्ष गाजवली आपल्या खेळाने. संदेश वेद्रे एक आणि आता काहीच दिवसात इथे चिखली हंगाम चालू होणार आहे. पुढील आठवड्याभरामध्ये पाऊस आल्यानंतर इथे चिखली हंगाम चालू होणार आहे. त्या चिखली हंगामामध्ये सातबंगल्यामध्ये जर कोणाचं नाव येत असेल तर ते म्हणजे राहुल जोशी. आणि शेवटचा चेंडूवरती पुन्हा एक विकेट घेण्यात यश आलं ते विठ्ठल याला. आणि संघाची धावसंख्या स्थिरावली आहे ती 32 धावांवर. पुढच्या 6 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज असेल म्हणजे प्रत्येक टीमचं नाव काय? हा मुंबई स्ट्रायकर्स दुसरं गावलं. पुढील सामन्याचा टॉस करून घ्यायचा आहे. तर सचिन मुंबई स्ट्रायकर संघाचे सचिन जाधवर साहेब जे आहेत त्यांना विनंती करतो त्यांनी समालोचन कक्षाकडे यायचे टॉस करून घेण्यासाठी. नाणेफेक करून घ्यायचे. DV मार्ग पोलीस स्टेशनचे कर्णधार जितेंद्र कदम साहेब त्यांनी टॉससाठी यावे. टू 32 6 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज असणार आहे ते मुंबई स्ट्रायकर संघाला. यानंतर होणारा सामना मुंबई स्ट्रायकर्स आणि DB मार्ग पोलीस ठाणे. मुंबई स्ट्रायकर्स आणि DB मार्ग पोलीस ठाणे या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे त्यांनी इथे येऊन नाणेफेकीचं कौल करून घ्यायचं. 6 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज असणाऱ्या मुंबई स्ट्रायकर संघाला काहीच अवघड असं आव्हान पण अशक्य नाही. बॉलरचं नाव काय? राम. शेवटचं षटक हातातील ते राम आपल्या संघासाठी. 6 चेंडू 32 धावांची गरज. पाहूया कसं या धावांचा पाठलाग करतात फलंदाज. लांब वर मारण्याचा प्रयत्न फसताना आणि गोलंदाज राम आपल्याच गोलंदाजीवरती कॅच पूर्ण करताना एक कॉटन बॉल पद्धतीचं विकेट आपल्या संघासाठी मिळवताना. आणि 21 ला होणार ना आमच्या 21 तारीखला. पुढच्या संडेला 21 तारीख आहे ना? नाही म्हणजे त्याच्या पुढच्या संडेला 19 आमची टुर्नामेंट 21 ला की 20 ला आहे. कॉमेंट्री कर.
चला जरा लवकर त्वरित सामना चालू करावे. खूप सामने बाकी आहेत आपल्या इथे. षटकातील 5 चेंडू शिल्लक. अरे घेऊन जायचंय. सतीश बदाले आल्याबद्दल तुमचं हार्दिक स्वागत आहे ग्राउंडवरती. डीबी मार्ग पोलीस स्टेशन विरुद्ध मुंबई स्ट्रायकर्स पुढील सामना होणार आहे आणि त्या सामन्याचं नाणेफेक करताना SBSA चे सेक्रेटरी प्रेसिडेंट जितेंद्र कदम छापा कॉल केलेला आहे. खूप चांगला बॉल. नाणेफेकीचं Goal. कौल जिंकले ते मुंबई स्ट्रायकर संघाने. त्यांनी आपला कौल कळवायचा आहे. षटकातील दुसऱ्या चेंडूवरती दुसरं विकेट घेण्यात यश मिळवलंय ते. त्रिफळाचीत बाद केलंय मुंबई स्ट्रायकर संघाच्या फलंदाजाला. 4 चेंडू शिल्लक. 4 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज. आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाही शेवटच्या षटकांमध्ये. पहिल्या षटकात 18 धावा खर्च केल्यानंतर नंतरच्या 3ही षटक चांगल्या पद्धतीने हाताळले आणि आपल्या संघाला एक चांगल्या प्लॅटफॉर्मवर उभं नेऊन केलं. शेवटचं षटक मार्गस्थ. काही असे ढग ते हॅट्रिक संपादन झालेले आहे का पंचांनी कळवायचंय. पंचांचा निर्णय बाद. आउट दिलेलं आहे. स्टंपिंग होणार की रनआउट होणार. ये स्टंपिंग था की रनआउट था. कीपर ने मारा है सब नीचे से. संघाची हॅट्रिक पूर्ण झालेली आहे. गोलंदाजीची हॅट्रिक पूर्ण झाली की नाही माहिती नाही. रनआउट. काही नाही. संघाच्या हितामध्ये होतं जे काय ते. 3 चेंडूंनंतर एकही धाव खर्च नाही केली आतापर्यंत. 3 चेंडू शिल्लक. चौथा चेंडू मार्गस्थ. एक चांगल्या पद्धतीचं एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होत नाहीये. काहीसा सामना आपल्या खिशात घातलेला आहे ते पोलीस फायटर संघाने. चांगली खेळी केलेली आहे त्यांनी. प्रथम फलंदाजीमध्ये 64 धावा करून समोरच्या टीमला रोखण्यात त्यांना यश मिळालेलं आहे. चांगला लेग कटर पद्धतीचा चेंडू होता. फलंदाज काही समजू शकले नाही. चांगलं षटक हाताळताना एक आणि हा सामना मुंबई स्ट्रायकर्स संघ विजेता ठरलेला आहे. विजेत्यांचे अभिनंदन.